मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, जी कदाचित न्यूजवर किंवा टीव्हीवर कोणी दाखवणार नाही. आज घरापासून दूर राहणारे विद्यार्थी आणि जॉब करणारी मुलं-मुली या गॅस शॉर्टेजमुळे नेमकी कशी परिस्थिती जगतायत ते दाखव. काल ऑफिसमधून थकलो-भागलो पीजीवर आलो आणि समोर दरवाजावर ही नोटीस लावलेली दिसली. त्यात काय लिहिलंय माहिती आहे का? फक्त एक वेळचं जेवण मिळणार, तेही फक्त रात्री. सोबत एकच भाजी, तीही आठवड्यात फक्त 3 दिवस. पुढे तर कहरच आहे. चपाती, पराठा, पुरी किंवा गॅस जास्त लागणार कोणताही आयटम मिळणार नाही. म्हणजे नाश्ता पण नाही, दुपारचं जेवण पण नाही. म्हणजे थोडक्यात काय, दिवसभर मरमर काम करा आणि रात्री येऊन काय मिळेल ते खा. बरं, बाहेर जाऊन खाऊ म्हटलं तर हॉटेल्स अक्षरशः बंद पडली आहेत. मग आता खायचं तरी काय? आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट काय माहिती आहे? पीजीवाले म्हणतायत, ही परिस्थिती अजून काही दिवस राहिली तर महिन्याचं रेंट वाढवावं लागेल. वाह! म्हणजे जेवण कमी पण रेंट मात्र फुल. काय लॉजिक आहे? बरं, घरी जाऊ म्हटलं तर कंपनीवाले अजून वर्क फ्रॉम होमचा विषय सुद्धा काढायला तयार नाहीत. आणि विद्यार्थ्यांनी घरी जावं म्हटलं तर त्यांचे क्लासेस बुडणार, त्यांचा अभ्यास बुडणार. म्हणजे परिस्थिती अशी झाली आहे, की धड घरी जाता येईना, ना धड इथं राहता येईना. खरंच विचार येतो, करायचं तरी काय? परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे मित्रांनो. आणि हॉनेस्टली सांगायचं तर या सगळ्यावर लवकरात लवकर काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे. कारण टीव्हीवर फक्त डिबेट चालतात, पण इथे ग्राउंडवर लोकं खरंच कसं जगतायत ते कोणी नाही दाखवत.